श्रावणी सोमवार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माननीय काशीनाथ पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, माननीय सुरेश नारायण भोईर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, माननीय बबन मुकादम, सदस्य ग्रामपंचायत भातानपाडा, माननीय परशुराम माळी, अध्यक्ष यशोदीप क्रीडा मंडळ आजिवली। नमस्कार भाविकांनो, श्रावणी सोमवारच्या आज या चौथ्या सोमवारी आपण पाहणार आहात शिवलिंगाची खरी कहाणी। एकदा रावणाची आई मातीच्या शिवलिंगाची पूजा करत होती। रावणाने तिला विचारलं, तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा का करतेस? त्याची आई म्हणाली, मला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून मी देवादिदेव महादेव म्हणजे शंकराची पूजा करीत आहे। तेव्हा रावणाने स्वतःच्या आईला सांगितलं की तुला पूजा करायची आहे ना, मग मी तुझ्यासाठी कैलास पर्वतच घेऊन येतो। भाविको, रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता। त्याने आपल्या स्वतःच्या डोक्याचा तानपुरा केला व आपल्या आतड्यांच्या तारा करून 36 राग व 64 रागिण्या गायल्या व हजारो वर्षे तपश्चर्या केली। शंकर त्याला प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले। तेव्हा रावण म्हणाला, तू माझ्या सोबत चलावं। त्यावर शंकरांनी म्हटलं, मी जर कैलासावरून उतरलो तर पृथ्वीचा समतोल बिघडेल, त्यामुळे तू असं कर, मी माझं आत्मलिंग तुला देतो। तू 3 वर्ष या आत्मलिंगाची पूजा केलीस तर तू स्वतः प्रतिशीव होशील। एवढं सांगून भोलेनाथाने रावणाला स्वतःचे आत्मलिंग प्रदान केले। त्यानंतर रावण ते आत्मलिंग घेऊन पश्चिमेकडून दक्षिणेला निघाला। तेवढ्यात त्यांना रस्त्यात नारद मुनी भेटले व त्यांना हा प्रकार कळला। त्यांनी विचार केला, जर रावणाने 3 वर्ष आत्मलिंगाची पूजा केली तर तो स्वतः देव होईल। नारदांनी ही वार्ता लगेचच ब्रह्मदेवाला सांगितली। ब्रह्मदेवांनी विष्णूने प्रथम आपलं सुदर्शन चक्र सोडून सूर्याला झाकलं व गणपतीला संकटाचं निवारण करायला सांगितले। तोपर्यंत रावण सध्या असलेल्या गोकर्ण महाबळेश्वर येथील समुद्र किनारी पोहोचला होता। नारदांनी त्याला तो ब्राह्मण असल्याची जाणीव करून दिली व संध्या स्नान करण्यास सांगितले। पण ती वेळ संध्याकाळची नव्हती, कारण रावणाला तपश्चर्यापासून रोखण्यासाठी देवांनी केलेली एक खेळी होती। आत्मलिंग रावणाला खाली ठेवायची परवानगी नव्हती, त्यामुळे रावणाने तेथे हजर असलेल्या गणपतीला विनंती केली, मी संध्या करेपर्यंत हे शिवलिंग धरून ठेव, खाली ठेवायचं नाही, कारण शंकरांनी सांगितलं होतं हे लिंग जिथे ठेवले जाईल तिथे माझी स्थापना होईल। गणपती म्हणाला, मी तर लहान आहे आणि हे लिंग खूप जड आहे। रावणाने त्याला समजवलं की मी लगेच परत येतो। गणपती म्हणाला, मला जड होईल तेव्हा मी 3 आकडे मोजेन, तोपर्यंत तू नाही आलास तर मी लिंग खाली ठेवून देईन। रावण जसा स्नान करण्यास समुद्रात उतरला, गणपतीने पटकन 1 2 3 असे आकडे म्हणून टाकले आणि त्याच ठिकाणी शिवलिंग सोडून दिले। रावणाला त्याचा खूप राग आला व त्यांनी गणपतीवर काठीचा जोरदार प्रहार केला, त्यामुळे गणपतीला कपाळावर खोप पडली। रावणाने ते शिवलिंग काढण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा पृथ्वी पाताळाच्या वर आली व बरेच योजनेवर गेली, पण ते लिंग काही निघाले नाही। तेव्हा रावणाने प्रचंड बळाचा वापर केला आणि शिवलिंग उपटण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवलिंग काही वर आले नाही। मात्र लिंगाला गायीच्या कानासारखा आकार आला, म्हणून त्या लिंगाला आणि लिंगामुळे त्या ठिकाणाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले। आता गावदेवीचं मंदिर, त्याला कोण दुर्गा म्हणतो, कोण शीतलादेवी म्हणतो, कोण अशी अनेक नाव आहे, कोण गावठी पद्धतीने त्या दुसरंही नाव ठेवतात। पण आपला हा दुर्गादेवीचा मंदिर आहे, हे पूर्वी छोटासा होता, तर त्याच्यात ते वाळू लागा लागली तर तो एक बरी पाडला, परत दुसरं गावकरी परत त्याला तोडला, परत नवीन बांधला, परत तीच परिस्थिती झाली।
परत त्याला वाळू लागली, काही काही ठिकाणी वाळू लागल्यानंतर परत तोडला गेला. असं त्याला 3 वेळ गावकऱ्यांनी नवीन बांधला. पनवेल तालुक्यातील पनवेलपासून अंदाजे 6 किलोमीटरवर वसलेले हे अजिवली गाव. अजिवली गावाच्या टेकडीवर एक स्वयंभू शिवमंदिर आहे. चला आपण भेट देऊया या स्वयंभू शिवमंदिराला. पूर्वी या टेकडीवरून मंदिरात जाण्यासाठी छोटीशी पायवाट होती, परंतु आता इथल्या ग्रामस्थांनी मंदिरात जाण्यासाठी उत्तम अशी पायऱ्यांची सोय केली आहे.
स्वानंद सुखनिवासी गोमाजी बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले असे हे अजिवली गाव. आणि गावाच्या पूर्वेला एका छोट्याशा टेकडीवर सुमारे 200 वर्षापेक्षाही जास्त काळ अविरत उभे असलेले हे शिवमंदिर. या शिवमंदिरात भाविक दर्शनासाठी येतच असतात. काही भाविक इथे येत आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही या गावचे ग्रामस्थ? आपलं नाव? तुम्ही आम्हाला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती द्या. 200 वर्षापूर्वीपेक्षा जास्त असे अजिवलीचं शिवलिंग या ठिकाणी आमच्या गावाच्याच बाजूला पूर्वेकडे शेडूग हे प्राचीन गाव आहे की ज्या एका ग्रामस्थ लाकडं तोडायला या ठिकाणी येत असताना लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड एका दगडावरती लागली आणि तिथून रक्तस्राव झाला. ते शिवलिंग या ठिकाणी प्रसिद्ध स्वरूपाला आले. काही कालावधीने त्यांच्या शिवलिंग प्रसिद्धीला आल्यानंतर त्याची प्रचिती लोकांना आली आणि साक्षात्कार असा परिसरामध्ये घडला. म्हणून साधारणतः परिसरातील 14 गावं, या 14 गावातल्या लोकांनी या ठिकाणी येऊन त्या मंदिराची, छोट्याशा मंदिराची स्थापना त्या ठिकाणी केली आणि हे मंदिर त्या ठिकाणी प्रचलित अशा स्वरूपामध्ये लोकांना भरघोस स्वरूपाचं त्या ठिकाणी साक्षात्कारच्या रूपानं देव प्रसन्नता देऊ लागली. कालांतराने या मंदिराची हळूहळू लोकांनी गुढ्या उभारण्याची प्रथा चालू केली. मोठी लांब आणि जाड स्वरूपामध्ये टोकर आपण ज्याला बोलतो किंवा मोठा बांबू अशा स्वरूपामध्ये गुढ्या आणण्याची जी प्रथा त्या ठिकाणी चालू केली. परंतु गुढ्या आणण्यामध्ये स्पर्धा चालू झाली आणि त्यांच्यामध्ये वादग्रस्त वातावरण निर्माण झालं आणि काही त्या ठिकाणी 84 गावचं त्या ठिकाणी न्याय त्याच्यावर बसून एक सोल्युशन म्हणून त्या ठिकाणी निघण्यात आलं आणि न्यायव्यवस्थेद्वारे ते सोल्युशन असं निघालं की अजिवली गावाची एकच फक्त गुढी या ठिकाणी येईल. अशा स्वरूपामध्ये एक गुढी अशी माघ शुद्ध पौर्णिमा अशी खंडोबाची यात्रा म्हणून या ठिकाणी एक उत्सव चालू करण्यात आला आणि आजवर तो उत्सव मोठ्या दिमाखाने या ठिकाणी अजूनही चालू असतो? अजूनपर्यंत चालू आहे. नंतर 3 वेळ या मंदिरात साधारणतः केव्हा असतो तो उत्सव? माघ शुद्ध पौर्णिमा नक्की फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येत असतात. मोठी गुढी उभारली जाते आणि रात्री पालखी आणि मोठा फेस्टिवल या ठिकाणी. इथून पालखी नेतात पायऱ्यांवरून? गावातून आणली जाते इथपर्यंत, वरती आणतात. वरती आणली जाते. वास्तविक पाहता एकदा मंदिर खूप पुरातन आहे तर खाली PWचे जे साहेब होते त्यांना सुद्धा एक वेळ प्रचिती आली आणि त्यांनी सुद्धा एकदा मंदिर बांधून येण्याचा प्रयत्न केला. परंतु खूप वर्ष त्याला झाल्याकारणाने जीर्ण झालं आणि नंतर ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी मदत करून ह्या मंदिराची पुन्हा या ठिकाणी आता एक 7-8 वर्षापासून पूर्ण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क ज्याला बोलतो पुन्हा जीर्णोद्धार पूर्ण आता नवीन जीर्णोद्धार त्या ठिकाणी झालेला आहे आणि जे शिवलिंग आहे ते जागृत आहे आणि स्वयंभू आहे. ते कुठून असं आणून बसवलेलं नाही. त्याच्यामुळे याची प्रचिती खूप आहे. साक्षात्काराचा विषय जर सांगायचा म्हटला तर ज्या वेळेला पाऊस किंवा दुष्काळी परिस्थिती ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला ग्रामस्थ येऊन मंदिरामध्ये भजन करतात आणि रात्रभर भजन करून पाऊस त्यावेळेला पडेपर्यंत भजन केलं जातं आणि रात्रभर भजन केल्यानंतर सकाळपर्यंत पाऊस पडण्याची जी प्रथा आहे ती आजपर्यंत नक्की प्रथा आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे. रात्री 12 वाजता या मंदिरामधून आमच्या वेताळापर्यंत म्हणजे गावामध्ये सफेद घोडा धावला जातो असं सुद्धा एक वृत्तांत त्या ठिकाणी आहे. कोणत्या ग्रामस्थाला दिसलेला आहे? हो, अशी खूप लोकांची प्रतिक्रिया आहे आणि अजिवली ग्रामस्थांना तसा देवाचा साक्षात्कार आहे आणि भरपूर या ठिकाणी भक्तांना पावणारा अशा स्वरूपामध्ये खंडोबाचं मंदिर आणि शिवलिंग जे आहे ते या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये नावालौकिक संपूर्ण गावांमध्ये माहिती आहे. हो आणि सोमवती अमावस्या किंवा शिवरात्र या ठिकाणी कार्यक्रम केले जातात आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो. खूप जोरात साजरी होत असेल ना शिवरात्र? हो, शिवरात्र या ठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचन अशा स्वरूपामध्ये साधारणतः 200-300 लोक तरी या ठिकाणी म्हणजे भक्तिमय वातावरणात साजरी होते. भक्तिमय आणि पर्यटकांचं सुद्धा या ठिकाणी वाढतं वर्चस्व या ठिकाणी झालेलं आहे किंवा पर्यटकांची आवड निर्माण झालेली आहे. म्हणून एक क्षेत्र या अजिवली परिसरातील एक मानाचा नाक होऊ शकेल एवढं मी निश्चित सांगेन. आजपर्यंत पुरातन मंदिराचा जरी 3 वेळ या ठिकाणी जीर्णोद्धार झाला असला तरी पण आता जे मंदिर जे उभं आहे ते आमच्या गावातील अजिवली गावातील कार्यकर्ते यामध्ये आमचे सन्मान्य
उपसरपंच परशुराम माळी यांचा सुद्धा जास्त सहभाग त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मंदिराकरता पायऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी नव्हती, तर आमचे बबन सार्डेकर यांनी पायऱ्यांची प्रथम सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ग्रामस्थ आणि सर्व आमच्या गावातील कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते, सरपंच उपसरपंच यांनी पूर्ण मदत करून या मंदिराच्या या ठिकाणी यथाशक्ती यथाज्ञान पद्धतीनं या मंदिराच्या या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं जीर्णोद्धार तसेच पायऱ्यांचं काम मागच्याच वर्षी पूर्ण करण्यात आलेलं आहे. तरी इथून पुढच्या ज्या पूर्ण कार्यक्रमाकरता जे ग्रामस्थांचं जे सहकार्य आहे ते मोठं अनमोल आहे असं म्हणण्याला कोणतीही हरकत नाही. आम्हाला या मंदिराबद्दल खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अजिवली येथील सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात वसलेल्या शिवमंदिराचे आपण आज दर्शन घेतले आणि ज्या ठिकाणी 2 शिवलिंग प्रकट झालेले असतात ते स्थान खंडोबाचे मानले जाते आणि म्हणूनच या मंदिरात खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आपणही नक्की भेट द्या या खंडोबाच्या मंदिराला. धन्यवाद.
पुढील सोमवारी आपण पाहूया सोमवती अमावस्येची कहाणी व स्वयंभू महादेवाचे 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन पाहायला विसरू नका, फक्त कर्नाळा टीव्हीवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माननीय काशीनाथ पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, माननीय सुरेश नारायण भोईर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, माननीय बबन मुकादम, सदस्य ग्रामपंचायत भातानपाडा, माननीय परशुराम माळी, अध्यक्ष यशोदीप क्रीडा मंडळ आजिवली।